नमस्कार. आईच्या कुशीत वाढणाऱ्या गोंडस जीवाला आणि तिच्या हृदयातून बोलणाऱ्या प्रत्येक आईला माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आपण गर्भसंस्कार कथा ही मालिका सुरू करत आहोत. आईच्या प्रेमातून आणि संस्कारातून घडणाऱ्या नवजीवनासाठी. चला तर मग आजची कथा संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भक्तीची. खूप खूप वर्षांपूर्वी एक बालसंत या जगात आले. त्यांचं नाव होतं ज्ञानेश्वर. ते फारच लहान होते, पण त्यांचा आत्मा फार मोठा आणि तेजस्वी होता. त्यांच्या मनात केवळ विठोबांचं नाव आणि ओठावर सतत विठोबांचं गाणं. आईच्या कुशीत असतानाच त्यांनी भक्तीचा मंत्र ऐकलेला होता असं वाटावं अशी त्यांची भावना होती. ते म्हणायचे, भवसागर ही संसाराची, नाव माझी हरिपाठाची. लहान वयातच त्यांनी ओवी रचायला सुरुवात केली. आईसोबत ते विठोबांचं नाम घेत. ते आईला विचारायचे, आई, विठोबा खरंच येतो का? आणि आई म्हणायची, हो बाळा, जेव्हा आपण प्रेमाने आणि भक्तीने बोलवतो तेव्हा तो जरूर येतो. एक दिवस त्यांनी भुकेलेल्या माणसांना जेवण वाटलं आणि मनातल्या मनात विठोबांना म्हणाले, तूच माझ्या पाठीशी राहा, माझं छोटंसं हृदय तुझ्या चरणी अर्पण. त्या रात्री त्यांच्या स्वप्नात विठोबा आले आणि म्हणाले, बाळा, माझं दर्शन तुला मिळेल तुझ्या भक्तीच्या निर्मळतेत. ही होती त्या ज्ञानेश्वरांची ओवी, भक्तीने भरलेली, निरागसतेने ओतप्रेत. आता आपण गाऊया एक पवित्र मंत्र, जो आपल्या बाळाच्या अंतःकरणात शांततेची आणि भक्तीची बीज रुजवेल. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 या मंत्रांच्या पवित्र ध्वनीतून माझं बाळ प्रेम, भक्ती आणि आत्मिक सामर्थ्याने उजळलंय. माझं बाळ प्रेम आणि भक्तीने परिपूर्ण आहे. त्याच्या हृदयात शांती, श्रद्धा आणि प्रकाश आहे. माझं बाळ प्रेम आणि भक्तीने परिपूर्ण आहे. त्याच्या हृदयात शांती, श्रद्धा आणि प्रकाश आहे. उद्याच्या भागात आपण ऐकू हनुमानांची शक्ती आणि त्यांच्या निष्ठेची प्रेरणादायक कथा. बाळ आणि आई यांचा हा सुंदर प्रवास अशाच पवित्र कथांद्वारे उजळत राहो. धन्यवाद. आपल्या बाळाला आणि आपल्यालाही विठोबा कृपेची आणि भक्तीची भरभरून ऊर्जा लाभो.